कायद्याचं राज्य आहे आणि सामान्य कष्टकरी शेतमजूर शेतकरी यांच्या लेकराबाळांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी माझी लढाई आहे. कारण उद्धव ठाकरेला, राज ठाकरेला, शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी यांना माझं उत्तर देता आलं नाही की जे उच्चभ्रू कुटुंबातले श्रीमंत लोक आहेत त्यांची लेकरं 12 क्रेडिट्स घेतील 12 वर्गाचे आणि गरिबांचे जे मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात, जे नगर परिषदेच्या शाळेत शिकतात ते मात्र 7 क्रेडिट घेतील. म्हणजे एका मार्कानं अर्ध्या मार्कानं विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. याचं उत्तर त्यांच्याकडे नाही आणि म्हणून ते अशा प्रकारे मला धमक्या देणं वगैरे. मला वाटतं आहे की ह्या बाबतीमध्ये पोलीस यंत्रणा जी आहे, IT सेल जे पोलिसांचं आहे ते नक्की कारवाई करेल. मला पूर्ण गॅरंटी आहे. कारण माझ्यावरला जीव घेणं हल्ला किंवा हत्या किंवा जयश्री पाटीलवर हल्ला किंवा हत्या किंवा मुलांना एखाद्या वेळी टार्गेट केलं चाललं आहे, ज्या प्रकारे अर्वाच्य भाषेत बोललं चाललं आहे, शेकडो फोन कॉल्स आहेत, धमक्या आहेत, घरासमोर येऊनसुद्धा आवाज करून गेलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी पाहता हे अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण करून काय होईल? माझ्यासारख्याला दाबलं जाईल? नाही. कारण मी कष्टकऱ्यांचा आवाज आहे, शेतमजुरांचा आवाज आहे, भटक्या विमुक्तांचा आवाज आहे, मी जे आहे आदिवासी भावांचा आवाज आहे, मागासल्यांचा आवाज आहे, जे ज्या जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये, आश्रमशाळांमध्ये, नगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकतात त्यांचा मी आवाज आहे. त्यामुळं आपल्या घराबाहेर देखील मनसैनिकांनी आंदोलन केलं होतं. हिंदी सक्तीविरोधात एकीकडे मोठं आंदोलन उभं राहत असताना तुम्ही हिंदी सक्तीला पाठिंबा दिला म्हणून ही अशी सगळ्या धमक्या किंवा अशा घोषणा तुमच्याविरोधात होत आहेत आणि आंदोलन करण्यात आलं असं वाटतं? नाही, हे तर हिंदी सक्ती महाराष्ट्रात नाहीच. उद्धवच्या काळामध्ये तसा प्रकारचा GR होता. महाराष्ट्रामध्ये स्पष्टपणे जे आहे 3 भाषांचं सूत्र, तिसरी ऐच्छिक भाषा होती. मराठीची सक्ती आहे, मराठीची सक्ती आहे. हे भाषा खतरे में है. ज्या प्रकारे संविधान खतरे में म्हणलं होतं तसं भाषा खतरे में म्हणल्या गेलं आणि तशा प्रकारचं एक नरेटिव्ह महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं चालवायचा एक प्रयत्न चालवला आहे. एक ज्याला म्हणतो दौंडी चालवलेली आहे, जी दौंडी म्हणजे कोणत्याच कामाची नाही. आणि त्यामुळं मला असं वाटतं की जे कोणी आम्हाला धमक्या देत आहेत त्यांचे विचार, मग उद्धवचे विचार असतील, राज ठाकरेचे विचार असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवारचे विचार असतील, ते पाणी कम चाय आहेत, पाणी कम चाय आहेत, पाणी कम चाय आहेत. सक्ती नाही असं जर तुम्ही म्हणता तर मग परवा मुख्यमंत्र्यांनी जे GR रद्द केले ते कसले होते? एक लक्षात घ्या की ते एक पॉलिटिकल डिसिजन सरकार म्हणून त्यांना घ्यावं लागलं. कारण जेव्हा खुल्या विचाराचे सरकार असते, जेव्हा सरकार म्हणून काम करतं आहे तर विरोधकांचं म्हणणंसुद्धा ऐकलं जातं आहे आणि त्या भावनेतून ठीक आहे, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते कमिटीकडं मांडा. परंतु नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ही लागू झालेली आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान केलंच जाऊ शकत नाही आणि जे काही यांनी तांडव जे उद्या 5 तारखेला करायचं ठरवलं आहे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हत्येवर, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जे विषयावर, जे गरिबांच्या लेकरांचे मार्क कमी होण्यावर, त्याच दिवशी आमची कायदेशीर काय प्रक्रिया आहे तीसुद्धा आम्ही जाहीर करणार आहोत. परंतु लक्षात ठेवावं, आमच्या नादी धमक्या देऊन लागू नये, लक्षात ठेवावं. आता एक महाजन म्हणून कोणीतरी आहेत जे छत्रपती संभाजीनगरला असतात. मला असं वाटतं त्यांच्या वयानं त्यांना उठता बसणंसुद्धा अवघड आहे. आम्ही ते आजोबाच्या वयाचे आहेत, त्यांना मला जास्त म्हातारे आहेत, म्हाताऱ्या व्यक्तींना जास्त बोलायचं नाही. कारण मला माहीत आहे की म्हातार वयामध्ये वैद्यकीय शास्त्रातलं मी म्हणजे शिक्षण शिकलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांना मला असं वाटतं की टॉयलेटला बसून उठवतानासुद्धा साठी बुद्धी नाटी झालेली, दोघं उचलून बसवल्यासारखी अवस्था असते व म्हातार वयामध्ये. अशा म्हाताऱ्यांनी तरी आपली बाष्कळ भाषा बंद करावी, जातीअंध भाषा बंद करावी. आम्ही खुल्या वर्गातली 2च संघाला मानणारी आहेत, भगवान गौतम बुद्धांच्या संघाला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला. त्याच्यामुळं असं म्हणजे म्हातारपणामध्ये राजकीय काठी घेऊन आरडाओरड करू नये, BP वाढेल आणि नको असणाऱ्या घटना घडतील. 1ली ते 4थीमध्ये हिंदीच्या समर्थनाची तुमची भूमिका होती. आता GR रद्द करण्यात आले, तुमची भूमिका कायम आहे की आता तुम्ही देखील
बदल झाला तुमच्या भूमिकेत? लक्षात ठेवा, हिंदी ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली आहे की देशाला जोडणारी, एक राष्ट्राला जोडणारी, राष्ट्राची एक भाषा असते. मला हेच म्हणायचं आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा राज ठाकरे, उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी हुशार नाहीत, हुशार नाहीत, हुशार नाहीत. त्यांना महाराष्ट्र, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांना मानत नाही. ज्यांनी शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे असं सांगणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. मला असं वाटतंय जिथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत तिथं राज ठाकरे, उद्धव ठाकरे किंवा जे कोणी आहेत भाषेच्या नावावर सेपरेटिस्ट राजकारण करू पाहत आहेत, त्यांना आम्ही घाबरणार नाहीत. NEPमुळे माझ्या मजुरांच्या, माझ्या गरिबांच्या मुलांचं नुकसान झालं नाही पाहिजे, याच्यासाठी कायदेशीरदृष्ट्या जी पावलं उचलता येतील ती उचलली जातील. कोणाचीही गय केली जाणार नाही. उद्धव ठाकरे लक्षात ठेवायचं, राज ठाकरे लक्षात ठेवायचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार लक्षात ठेवायचं. हिंदीला तुमचं असलेलं समर्थन काय नाही? हिंदी शिकलीच जाईल, देशात हिंदी शिकली जाईल. मराठी कंपलसरी है, हिंदी पढ़ेंगे, हिंदी पढ़ रहे हैं. और हम 5 तारीख को आम्ही जाहीर करू 5 तारखेला की आम्ही कशा प्रकारे जे आहे आमची भूमिका असेल, रोडवरली असेल, भटक्या विमुक्तांच्या नेत्यांना बोलणार आहोत. त्याचबरोबर आम्ही जे मागासवर्गीय लोक, जे नेते आहेत त्यांना बोलणार आहोत. त्याचबरोबर ब्राह्मणांपासून जे EWSमध्ये आर्थिक मागास लोक आहेत, मराठा असतील, जे असतील त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत. आणि राज ठाकरेला मला परत सांगायचं आहे, हिंदीचा डायलॉगमध्ये मराठीमध्ये राज ठाकरे फार योग्य वाटत नाही. ट्रान्सलेटेड जाहिरात जे म्हणालेत ना, ये तो क्या है, मैंने काल सांगितलं ना, राज ठाकरेंनी एक डायलॉग मारला है की ये ट्रेलर है और पिक्चर. तर राज ठाकरे ये ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, असं नहीं. हमने बताया था वो टीज़र है और पूरी पढ़ाई हिंदी की होगी, यही फिल्म रहेगी और यही चलेगी. राज ठाकरे के पिक्चर फ्लॉप है, फ्लॉप रहेंगे, सोच फ्लॉप है, फ्लॉप रहेगी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.